हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही दोघं पण ठीक आहे. तर फ्रेंड्स, आज मी एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. त्याआधी मला एक सांगा, मी कशी दिसते? मी साडी वगैरे घातलेली आहे, मेकअप केलेला आहे थोडासा, तर मी कशी दिसते? मी आत्ताच थोडेसे व्हिडिओ शूट करून बसलेली आहे. एक 4-5 व्हिडिओचं मी शूट करत होते, त्याच्यामुळे माझा असाच अर्धवट मेकअप राहिलेला आहे. हॅलो बोल. हॅलो, कसे आहात? आमचे व्हिडिओ बघता ना तुम्ही? मग लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, मला तुमच्याशी बोलायचं होतं थोडंसं, म्हणून मी हा व्हिडिओ करते. एक थोड्या दिवसापूर्वी आम्ही बहिणी एकत्र आलो होतो सुट्ट्यांमध्ये. तर तिथे गेल्यानंतर ना खूप एवढं भारी वाटलं ना, म्हणजे मला खूप आनंद झाला. कारण मी जिथे जायचे ना, तिथे सगळेजण माझं कौतुक करायचे, मला म्हणायचे की खूप छान व्हिडिओ बनवतेस, खूप छान डान्स करते, म्हणजे माझ्या व्हिडिओचं कौतुक करायचे, मला खूप चांगलं म्हणायचे. तर मला ह्याचा खूप आनंद झाला. असं वाटलं की बाबा खरंच आपण काहीतरी चांगलं करतोय, त्याच्यामुळे लोक आपलं एवढं कौतुक करतायत. म्हणजे अजून जास्त काही एवढं प्रसिद्धी झालेली नाही आहे, थोडीशीच आहे, पण ठीक आहे. बरं वाटलं की लोकांना मी जे काही करते ते आवडतंय. आता हे तर आहे की सगळ्याच लोकांना काही चांगलं वाटत नसेल. काही लोक अशी पण आहेत ज्यांना आवडत नाही, नावं ठेवतात. तोंडावर चांगलं बोलायचं आणि मागं नावं ठेवायचं. तर या गोष्टींचा मला फरक नाही पडत, कारण मला माझी फॅमिली फुल सपोर्ट करते. माझे मिस्टर मला सपोर्ट करतात. माझे सासू सासरेसुद्धा मला कधीच काहीच म्हणाले नाहीत. उलट म्हणतात, जे करते ते कर, चांगलं कर, जमते तर कर. त्याच्यामुळे मला कोणाची अडचण नाही आहे. त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी, म्हणजे मला आनंद आहे, मला ही गोष्टी आवडतात करायला. आणि ज्यावेळेस 4 लोकांमध्ये गेल्यावर आपलं कौतुक होतं ना, ते मी पहिल्यांदा अनुभवलं. म्हणजे कुठे जरी गेले ना, फ्रेंड सर्कल असू द्या किंवा नातेवाईकांकडे असू द्या, तिथे गेले की माझ्या व्हिडिओचं कौतुक होतं. मला स्पष्ट असं म्हणतात की तू खूप छान डान्स करते, तुझे व्हिडिओ खूप छान असतात, आम्ही रोज बघतो. हे ऐकल्यानंतर ना भारी वाटतं की बाबा चला, आपण काहीतरी चांगलं करतोय आणि हे लोकांना आवडतंय. हां, आता ज्या लोकांना आवडत नाहीत त्या लोकांचं मला काही प्रॉब्लेम नाही, आवडू अगर ना आवडू. मी ज्या माणसांना आवडतं मी त्याच माणसांसाठी हे व्हिडिओ बनवते. हो ना विहान? मम्मा व्हिडिओ बनवते ना? छान बनवते का? छान बनवते? गुड. फ्रेंड्स, सगळ्यांनाच असं वाटतं की बाबा 4 पैसे मिळवावे, ह्याच्यातून काहीतरी असं करावं की त्याने 4 पैसे यावे वगैरे. तर असे सध्या माझे विचार वगैरे नाही आहेत. मला फक्त असं वाटतं की मी एवढं प्रसिद्ध व्हावं, म्हणजे मी कुठे जरी गेले तरी तिथल्या 4 लोकांनी मला ओळखावं आणि मला म्हणावं की बाबा हीच ती ताई आहे जी व्हिडिओ बनवते, खूप फेमस आहे, तिचे व्हिडिओ खूप छान असतात. मला ओळख द्यावी, माझ्यापाशी येऊन मला म्हणावं की तुमचे व्हिडिओ आम्ही बघतो, तुमचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात. मला ही खूप इच्छा आहे की मला असं लोकांनी म्हणावं. माझं जास्त मोठं स्वप्न नाही आहे, माझं छोटंसं स्वप्न आहे. ते म्हणजे मला माझी ओळख निर्माण करायची, माझी स्वतःची. मी कुठे जरी गेलं तरी मला लोकांनी ओळखावं की ही इंस्टाग्रामवरती रील्स बनवते, ही खूप छान व्हिडिओ बनवते, असं लोकांनी मला म्हणावं. प्रसिद्धीच्या मागं पैसा हा येतो, त्याच्यामुळे त्याचा विचार मी नाही करत सध्या. मी काय की बाबा, बऱ्याच लोकांना असं वाटतं की ही व्हिडिओ करते तर ही पैशासाठीच करत असेल वगैरे वगैरे, असे भरपूर लोकांचे प्रश्न असतात. पण पहिली गोष्ट तर त्याच्यामध्ये पैसा लगे मिळतच नाही. आणि पैशासाठी जर करतच असाल ना, तर त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि पैशाचा डोक्यात जर विचार ठेवून जर हे काम करायचं म्हटलं ना, तर कधीच पैसा मिळत नाही. मला लहानपणापासून डान्सची आवड आहे, म्हणून मी हे करते. आणि सुदैवाने माझे मिस्टर पण मला खूप छान भेटले, ते मला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतात, म्हणून मी हे करते. पण ठीक आहे, काही लोकांना आवडत नसेल, पण ज्या लोकांना आवडतं ना, त्या लोकांसाठी हे मी व्हिडिओ बनवते.
आणि फ्रेंड्स, मी इथपर्यंत पोचलेली आहे ना, ते फक्त तुमच्या सपोर्टमुळेच पोचलेली आहे. मी काही खूप मोठी रील स्टार झालेली नाही आहे. आणि जरी भविष्यात माझी प्रगती झाली ना, तरी माझे पाय हे जमिनीवरच राहतील. मी काय हवेत वगैरे तसले उडायची नाटकं करणार नाही. कारण मी बरेच असे रील स्टार बघितलेले आहेत की बाबा त्यांचा साडीवरून प्रवास सुरू झालेला असतो, तो शॉर्ट्सवरती येऊन थांबतो. तर असल्या गोष्टी मला स्वतःला पटत नाहीत. कारण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, माझे सगळे कंटेंट साडीवरचेच आहेत. कधीतरी एखादा व्हिडिओ मी ड्रेसवरती करते, तो पण ड्रेस माझा व्यवस्थित असतो. कारण माझं पुरं खानदान माझे व्हिडिओ बघत असतं. माझे रिलेटिव्स, माझे फ्रेंड्स, माझे भरपूर मोठा सर्कल आहे ना, ते सगळे लोक माझे व्हिडिओ बघतात. आणि मला ह्या गोष्टीचं भान आहे की बाबा आपण आपल्या मर्यादेमध्ये राहूनच व्हिडिओ करावे. त्याच्यामुळे खूप विचार करून व्हिडिओ करावा लागतो. असं नाही की बाबा एखादा कोणता पण व्हिडिओ तुम्ही मला दाखवा की हा व्हिडिओ खराब केला आहे किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं अंगप्रदर्शन झालेलं आहे वगैरे, तुम्ही एक असा व्हिडिओ मला दाखवा. मी तसे व्हिडिओज बनवत नाही. त्याच्यामुळे मला माझ्या घरचे सपोर्ट करतात. पण मला हे सांगायचं आहे की मी आज इथपर्यंत आलेली आहे ना, हे फक्त तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. तर असाच मला सपोर्ट करत राहावा. मला इंस्टाग्रामवरती खूप लोकांचा सपोर्ट आहे म्हणून मी इथपर्यंत आलेले. पण यूट्यूबवरती पण मी खूप काम करते, खूप मेहनत घेते यूट्यूबवरती पण यूट्यूबवरती पाहिजे असा सपोर्ट अजून तरी मला भेटलेला नाही आहे. तर जे कोणी माझा हा व्हिडिओ नवीन बघत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. माझे शॉर्ट्स पण आहेत व्हिडिओमध्ये यूट्यूबवरती, ते पण बघा. तर जसा सपोर्ट मला इंस्टाग्रामवरती तुम्ही केलेला आहे तसाच सपोर्ट तुम्ही मला यूट्यूबवरती पण करावा अशी माझी खूप इच्छा आहे. आणि हा विश्वास पण आहे की तुम्ही मला यूट्यूबवरती पण सपोर्ट कराल. तर माझ्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही मला शुभेच्छा नक्की द्या. विहान, चल बाय बाय कर. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही नंतर भेटतो. बाय बाय.